की याच्यात तुमचं करिअर जरी नसलं तरी आहे पैसा एकीकडे कमवताय म्हणून एकीकडे फक्त मराठी चित्रपट निर्मिती करायची म्हणून केली की खरंच जेन्युइनली तुम्हाला मनापासून वाटत होतं की एखादा चित्रपट माझ्याकडून ह्या चित्रपट सृष्टीत गेला पाहिजे, नेमकी तुमची भूमिका काय होती? नुसतं पैसा आहे म्हणून लावायचा अशा अनुषंगाने मी चित्रपट सृष्टीमध्ये आलेलो नाही आहे. याच्यामध्ये मी तिहेरी भूमिका साकारतोय. याचा मी लिरिसिस्ट आहे, याच्यामध्ये मी प्रोड्युसर आहे आणि कथा माझी. त्याच्यामुळे मी कलात्मक दृष्टिकोन जपण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहे आणि मुळात मी कलाकार आहे सर. काहीतरी पैसा कमवावा आणि चांगलं नाव काढा म्हणून मी डॉक्टर झालो आणि लोकांची सेवा केली 19 वर्ष. त्याच्यानंतर मग आता सुप्त गुणांना वाव द्यावा मग पुढे आलो. मी आहे मग गुड माउथ ऑर्गन प्लेअर. मी एक बाथरूम सिंगर आहे पण सिंगिंग करतो आणि आता मी लिरिक्स लिहायला लागलो तर मग बऱ्यापैकी ते जमायला लागले, लोकांना आवडले. राजेश सरांनी ते उचलून धरलं आणि मग खूप चांगला माउथ ऑर्गन खूप चांगला वाजवतात आणि संगीताची मेन जाण आहे. म्हणजे असे तुम्ही आता त्यांना उद्देश विचारतात म्हणून सांगतो, असे निर्माते जर का आले म्हणजे त्यांना ते फक्त जरी हा त्यांचा पहिला सिनेमा असला तरी त्यांचा खूप अभ्यास आहे. ते बऱ्याचशा निर्मात्यांना फोन करतात की हे झालं तर का झालं, हे असं का झालं, म्हणजे काय त्यांचे एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे फक्त जसं त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये तर भरपूर अभ्यास केला असेल म्हणून ते आज चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत, पण तसं फिल्म माध्यमात येण्याच्या आधी पण त्यांनी आणि अजूनही त्यांचा तो अभ्यास सुरू आहे की नेमकं काय होतं. त्यांना ती प्रोसेस समजून घ्यायची होती. म्हणजे इनफॅक्ट उर्मीजी तर म्हणजे तसं ते गाणी त्यांनी आधी गाणी गाली, म्हणजे आधी त्यांनी लिहिली गाणी आणि नंतर मग त्या कथेमध्ये ती गुंफली. म्हणजे आम्ही सिच्युएशननुसार गाणी लिहून घेतली. म्हणजे ते त्यांचं क्षेत्र नसताना सुद्धा त्यांनी त्या सिच्युएशन प्रमाणे गाणी लिहिली जसे हवी तशी. आणि त्याला खूप चांगलं म्हणजे विजय गटलेवार तर आहेच आमचा आणि सरांचे मित्र आहेत. आमचे मित्र उत्पल चौधरी आमच्या जळगाव जिल्ह्यातले जळगावचे, त्या दोघांनी अप्रतिम त्याला म्हणजे संगीत दिलं असं मला वाटतं. आता तुम्ही गाणी ऐकत असाल तर तुमच्याकडून त्याचा फीडबॅक आला तर जास्त थोडंसं जरा 90ची वाटू शकतात काही जणांना, पण हो की तशा पद्धतीनेच आम्ही प्रेझेंट केले. आणि दीपालीताईने पण खूप चांगली कोरिओग्राफ केलेली आहे. म्हणजे सरांचं मी म्हणून सांगितलं, सर जे इंडस्ट्रीमध्ये आले आहेत ते एक सिनेमा मेकिंग हे काय असतं तंत्र आणि त्याचं शिक्षण घेऊन आपण काहीतरी या क्षेत्रामध्ये करायला पाहिजे म्हणून ते इथे आलेले आहेत. म्हणजे महत्वाचं सर असं की त्यांचं विजन आहे, त्यांना माहिती की त्यांना कुठे पोहोचायचं. सो ते उर्मीवर अडकून पडलेले नाहीये, त्याच्याकडे एक स्टेप म्हणून बघताय. सो पुढे काय करायचं, पुढे अजून कुठली फिल्म, हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये आहे. सो एक प्रॉपर बिझनेस प्लॅन घेऊन ते उतरलेले आहेत जे कमी मराठी प्रोड्युसर्स मध्ये आपल्याला दिसतं. वन फिल्म वंडर प्रोड्युसर्स खूप आहेत पण तसं त्यांचं नाही. त्यामुळे ते 100% मोठे वंडर क्रिएट करणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गुण तुम्हाला सांगावा असं वाटतं सर, आम्ही त्यांना ऑब्झर्व करतो की एखादी निर्मिती आपण केल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात असतो आणि मग त्यात जरा जरी खंड कुठे काहीतरी वेगळं काही होत असेल तर आपण त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह होतो आणि ते बदलून टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं तसं नव्हतं. लेखन केल्यानंतर हे तेंडुलकर करायचंय की लेखन केलं ना, मी लिहिण्याचं काम केलं आहे, आता तो तुमचा टास्क, तुम्ही तुमच्या पद्धतीने कन्सिडर करून ते रिप्रेझेंट करा, अशा आशयाचे ते आहे. म्हणजे त्यांची गाणी, त्यांचे डायलॉग ते कुठेच असे आग्रही नव्हते की हे असंच असलं पाहिजे, याच्यामध्ये कुठले बदल नाही घडले पाहिजे, असं अजिबात नव्हतं. ते सगळ्यांना फ्री हँड दिला होता. एकूण परिणाम कसा असला पाहिजे याबद्दल मात्र ते कायम सजग होते. फोनवर असताना सुद्धा रात्री 11 वाजता आम्हाला सांगायचं की अरे हा सीन चांगला झाला, जे मला अपेक्षित होतं ते इथून साध्य झालेलं आहे. म्हणजे तुम्ही प्रोसेस का बदललेली का असेल, इतका चांगला आपल्या प्रोडक्टवरती बाळ म्हणून प्रेम करणारा दिग्दर्शक असेल, तो फक्त बाळाला आपल्या पद्धतीने वाढवत नाही तर त्याचं ऑर्गॅनिकली ग्रो होऊ देतो. असे पॅरेंट्स कमी असतात सर आणि ते चांगलीच निर्मिती करतात, चांगलेच पाल्य घडवत असतात. त्याच्यामध्ये एक सॉंग आहे